भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टाकलं मागे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। ऑपरेशन टायगर नंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्लीत। एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता। जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये, मला डिवचल्यास सोडणार नाही। जलसंपदा विभागातील कामाच्या मुद्द्यावरून सुरेश धस यांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल। मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात एएलआर कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन। 2 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलं। चौकशी समितीकडून अहवाल सादर। उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचा थेट दोष आढळला नसल्याचं नमूद। संत तुकोबांच्या पालखीचं वरवंडहून उंटवडी गवळ्याची कडे प्रस्थान, तर माऊलींची पालखी जेजुरीतून वाल्हेकडे मार्गस्थ। अमेरिकेचे इराणच्या कोनार्क भागात पुन्हा हल्ले। आज रात्री सगळ्यात मोठा हल्ला करणार असल्याचा ट्रम्प यांचा दावा। इराणचंही अमेरिकेच्या हल्ल्याला जोरदार उत्तर। कुवेतच्या अमेरिकन तळांवर आणि तेल डेपोंना इराणनं केलं लक्ष्य। हॉर्मुझच्या सुरक्षेसाठी अमेरिकेलाही व्यापारी जहाजांना द्यावा लागणार कर। ट्रम्प यांच्या दाव्याला इराणचा विरोध। नमस्कार। मुलुख महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया। सुरुवात एका राजकीय घडामोडीने करूया। शिंदेंसंदर्भातली बातमी आहे। ऑपरेशन टायगर नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। आज दुपारी एकनाथ शिंदे दिल्लीला दाखल होतील। शिंदे दिल्लीत दाखल झाले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरे गटातील 6ही खासदारांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय। शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याला त्यामुळे महत्त्व प्राप्त झालेलं आहे। बातमी पुढे। उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपूरच्या रामनगर या ठिकाणी श्रीराम मंदिर परिसरामध्ये रामरक्षा आंदोलन करतायत। दरम्यान या आंदोलनानंतर भाजप त्याच मंदिर परिसरामध्ये महायज्ञ करणार असल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला उत्तर देण्याकरता भाजपकडून त्याच मंदिर परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ केला जाणार आहे। तर अयोध्येतल्या राम मंदिर दानचोरी प्रकरणाच्या विरोधात आधी ठाकरेंनी मुंबईमध्ये रामरक्षा आंदोलन केलं होतं, दादरच्या हनुमान मंदिर परिसरामध्ये। त्यानंतर संघाच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे आंदोलन करतायत, म्हणजे नागपुरामध्ये। भाजपनं सुद्धा त्याला उत्तर म्हणून महायज्ञाच्या माध्यमातून तयारी सुरू केलेली आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना थेट इशारा दिला। जयंत पाटील यांनी माझ्या लादी लागू नये, मला डिवचल्यास मी सोडणार नाही, असा इशारा सुरेश धस यांनी जयंत पाटलांना दिलेला आहे। मवियाच्या सरकारी काळामध्ये जलसंपदा विभागातील कामांच्या मुद्द्यावरून सुरेश धस यांनी जयंत पाटलांना चांगलेच धारेवर धरलं। तसंच महालक्ष्मी कुणाची संस्था आहे आणि त्यांच्या मागे कुणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहे, हे पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला कळेल, असा थेट इशारा जयंत पाटलांना सुरेश धस यांनी दिलाय।
मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा डावसायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. जयंत पाटलांनी ते तिकडं बघायचं, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची, आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं. तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेलं आहे. तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे कामं करताना आम्ही बी तुम्हाला देऊच, सापडतील ना ते बी. या महाराष्ट्र राज्यामध्ये मागचं मवियाचं जे सरकार होतं, त्या सरकारच्या कालावधीमध्ये कोण जलसंपदा मंत्री होतं? ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंगचा GR झाला, त्या जिओ टॅगिंगच्या GRच्या नावाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुद्धा पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बघा. हे महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत, हे सुद्धा पहिल्या दिवशी कळल. ते म्हणले ना पहिल्या दिवशी हे कळल, तर हे बी पहिल्या दिवशी कळल जयंत पाटलांना. अहिल्यानगरमध्ये खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना काळे फासण्याचा प्रयत्न झाला. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न मात्र हाणून पाडण्यात आला. दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया विचारली असता खासदार वागचौरे यांनी बोलणं टाळलेलं आहे. पिंपरी चिंचवडच्या शहरात उभारण्यात आलेला कचऱ्यापासूनचा वीज निर्मिती प्रकल्प चालवणारे ठेकेदार ही कंपनी आहे अँटोनी लारा रिन्युएबल. या प्रकल्प प्रमुखासह सेफ्टी ऑफिसरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीच्या ज्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ते आरोपी या घटनेमध्ये जखमी झालेले असल्याचं कळत आहे. महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता सोहम निकम यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ALR कंपनीचा प्रकल्प प्रमुख अशोक कुमार सियाराम शरणगुप्ता आणि सेफ्टी ऑफिसर विजय रामराव सकपाळ या दोघांवर 9 कामगारांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा तसंच 12 कामगारांच्या गंभीर दुखापतीला कारणीभूत झाल्याप्रकरणी निष्काळजीपणाचा असा दुहेरी कलमांतर्गत भोसरी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या मोशी कचरा डेपो इमारत प्रकरणामध्ये नगर विकास विभाग ॲक्शन मोडवर आलाय. नगर विकास विभागाने पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. ही चौकशी करेल. यात IIT मुंबईचे भूतांत्रिक संरचना अभियांत्रिकी प्रमुख प्राध्यापक DN सिंग आणि कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ अनिल कुमार दीक्षित यांचा समावेश करण्यात आलाय. या समितीला 1 महिन्याच्या आत प्राथमिक आणि 2 महिन्यांमध्ये संपूर्ण अहवाल सादर करायचा आहे तसे आदेशच त्यांना दिले गेलेले आहेत. त्याचबरोबर 2 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. दिनांक 8 जुलै 2026 रोजी जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेची निष्पक्ष सखोल तांत्रिक चौकशी करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासनाने आज चौकशी समिती अपॉइंट केलेली आहे. या चौकशी समितीचे प्रमुख सन्माननीय श्रीमती शीतल तेली उगले ज्या आपल्या विभागीय आयुक्त आहेत त्यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे प्रादेशिक अधिकारी आहेत ते सदस्य असतील. सध्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना एक गंभीर प्रश्न सतावतोय तो म्हणजे बोगस बियाण्यांचा. सध्या बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी बियाणं उगवलंच नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे. या निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभाग आणि प्रशासनानं विविध कंपन्यांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे. आमचे प्रतिनिधी सहकारी वैभव सोनवणे यांच्याशी आपण बोलूया. वैभव, अनेक जिल्हे असे आहेत जिथे बोगस बियाण्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. खरीप हातातनं जातो की काय?
म्हणजे हा हंगाम हातातनं जातो की काय आणि दुबार पेरणी करावी लागते की काय, अशी परिस्थिती उद्भवली आहे. काय सांगाल कंपन्यांविषयी, त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांविषयी? सुवर्ण राज्यभरात त्यातल्या त्यात खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हा प्रश्न जो आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना सतावतोय. काही ठिकाणी अगदी दुबार पेरणीचं संकट आलंय, तर काही ठिकाणी तिबार पेरणीचं सुद्धा संकट आलंय. मराठवाड्यात जालन्यासारख्या जिल्ह्यांमध्ये असेल किंवा विदर्भामध्ये बुलढाणा आणि आणखी काही जिल्ह्यांमध्ये बोगस बियाणे जे आहेत ते तेलंगणा आणि मध्य प्रदेशमधून स्मगल करून आणलेले होते. चोरून आणून त्याची विक्री जी आहे ती केली जात होती आणि त्यातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक जी आहे ती झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले होते. एकतर पावसाचे निसर्ग जो आहे तो नक्की नाही, त्याचं वेळापत्रक नक्की नाही, पाऊस वेळेवर येत नाही. या अशात पेरणी केल्यानंतर हे जे बियाणे होते हे सगळे बियाणे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे निघाले, ज्याच्यामध्ये अजिबात पिकं जी आहेत ती आलेली नाहीत. सोयाबीनचा प्रामुख्याने खास करून त्याच्यामध्ये समावेश आहे. वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत आता यांच्यावरती फौजदारी गुन्हे जे आहेत ते कृषी विभागाकडून दाखल करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी ही कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. बुलढाण्यातही अशाच पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये कृषी विभाग जो आहे तो नंतर या सगळ्या कारवाया करतोय. बोगस बियाणे जवळपास 30 लाख रुपयांचे त्यांनी जप्त केलेत. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना अधिकृतरित्या कुठलं बियाणं वापरावं किंवा बोगस बियाणे कुठले आहेत याची आधी का कारवाई केली जात नाही अशी तक्रार जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातोय. एकीकडे पैसे तर जातातच आहे, मात्र त्याच वेळेला महत्वाचा वेळ जो आहे वापसा येऊन जातो. पाऊस गेल्यानंतर पेरणी होऊन जाते आणि त्यानंतर पिकं येत नाहीत. त्याच्यामुळे सगळं पीक अख्खा हंगाम जो आहे तो हातातून जायची भीती या शेतकऱ्यांना सतावते. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरती राज्य सरकार आणि कृषी विभाग जे आहेत ते आधी का या संदर्भातली कारवाई करत नाहीत किंवा ॲडवायझरी जी आहे ती शेतकऱ्यांना देत नाहीत, कुठली बोगस बियाणे आहेत या संदर्भातली, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय. सुवर्णा. नक्की. धन्यवाद वैभव, आपण माहिती दिली त्याबद्दल.